भारतीय जनता पार्टी, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये प्रचंड बहुमतानं सत्तेत आलं. स्वतः भाजपला आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड ब्रेक करत सर्वाधिक जागा मिळाल्या असल्यानं या सरकारमध्ये भाजपाचा वर्चस्व राहणार यामध्ये तीळ मात्र शंका नाही. त्यामुळं सर्व महत्त्वाच्या ठिकाणी भाजप आपल्या मनाप्रमाणे निर्णय करून घेईल असं चित्र आहे. नुकतीच पालकमंत्रीपदाची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आणि ते दावोस या ठिकाणी सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होण्यासाठी गेलेत. परंतु त्यांच्या माघारी महाराष्ट्राच्या सरकारमध्ये पालकमंत्री पदावरून धुसफूस सुरू झाली. विशेष करून नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून चांगलंच राजकारण होताना आपल्याला दिसतंय. नेमकं हे प्रकरण काय? का फडणवीसांना म्हणजे भाजपला नाशिक महत्वाचं आहे आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला रायगड का आवश्यक वाटतंय? याच विषयी आपण जाणून घेणार आहे. नमस्कार, मी दीपक दराडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. मंडळी, पुढे जाण्यापूर्वी आपल्याला एक विनंती आहे. नियमितपणे आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करायला विसरू नका. तर आपण बोलत होतो पालकमंत्री पदावरून जो तिढा निर्माण झालाय त्याविषयी. मंडळी, नाशिकमध्ये येणाऱ्या 2027 मध्ये कुंभमेळावा होतोय आणि हा कुंभमेळा म्हटलं की करोडो भाविक नाशिकमध्ये दाखल होणार हे उघड आहे. त्यासाठी पायाभूत सुविधा लागणार, त्यासाठी हजारो कोटींचा निधी येणार. अशा वेळी सरकारमधील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी स्वतःचा आणि विश्वासातला माणूस असणं असं वाटणं हे साहजिक आहे. शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं नाशिकच्या पालकमंत्रीपदी भाजपचाच व्यक्ती असावा अशी सूचना केल्याची चर्चाही राजकीय वर्तुळामध्ये ऐकायला मिळते. मागच्या महायुतीच्या सरकारमध्ये शिवसेनेचे मंत्री दादा भुसे हे नाशिकचे पालकमंत्री होते. मग यावेळी त्यांना का नाही कंटिन्यू केलं असा प्रश्न शिवसेनेच्या शिंदे गटाकडून उपस्थित केला जातोय. मगाशी म्हटल्याप्रमाणे नाशिकच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळावी म्हणून सरकारमध्ये सहभागी असलेला शिवसेनेचा शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट हे दोन्ही गट आग्रही आहेत आणि आग्रही होते सुद्धा. सर्वांनाच नाशिकचं पालकमंत्रीपद हवं होतं. का हवं होतं? नाशिकचा ताबा का हवा आहे? त्याचं सरळ सोपं कारण म्हणजे 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं इथं होणारी विकास कामं, त्याचे निघणारे टेंडर, त्या विकास कामाचं नियोजन, कुठं काय करायचं, कोणाला त्याची कामं द्यायची, याचा सगळा हिशोब, सगळं नियोजन पालकमंत्र्याच्याच माध्यमातून होणार आहे. या कामी पालकमंत्री हा अतिशय महत्त्वाचा घटक राहणार आहे. या कुंभमेळ्यानिमित्त नाशिक शहर आणि परिसरामध्ये वाहतूक असेल, रस्ते, साधुग्राम, नाशिक ते त्र्यंबकेश्वर धार्मिक कॉरिडॉर, पाणी, नदी सुधार प्रकल्प असे अनेक विकास प्रकल्प पुढच्या 2 वर्षामध्ये केले जाणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र सरकारसह केंद्र सरकारकडून हजारो कोटींचा निधी येणार आहे. मुख्यमंत्री जरी भाजपचेच असले तरी मित्र पक्षाचा पालकमंत्री असेल तर त्यांच्या इंटरेस्टला जपूनच काम करावं लागतं आणि जर पालकमंत्री आपल्याच पक्षाचा असेल तर कोणतीच बाधा तिथं येणार नाही, कोणाचा इंटरेस्ट नसणार आहे. असं सगळं गणित हे नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या मागे आहे. नाशिक जिल्ह्याचा राजकीय विचार केला तर 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर या जिल्ह्यातील एकूण 15 आमदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सर्वाधिक 6 आमदार आहेत. या पाठोपाठ भाजपचे 5 आमदार आहेत, शिवसेना शिंदे गटाचे 2 आमदार आहेत, तर काँग्रेस आणि MIMचा प्रत्येकी 1 आमदार आहे. आमदारांची संख्या बघता नाशिकच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यालाच मिळायला पाहिजे, तशी संधी मिळायला हवी होती. दुसरं म्हणजे मागच्या वेळी शिवसेना शिंदे गटाचे दादा भुसे नाशिकचे पालकमंत्री होते, त्यांनाही पुन्हा संधी देता आली असती, परंतु असं झालं नाही. आणि भाजपचे वरिष्ठ नेते, संकटमोचक म्हणून सातत्यानं भूमिका बजावलेले व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे, विश्वासातले मानले जाणारे गिरीश महाजन यांच्यावर नाशिकच्या पालकत्वाची जबाबदारी टाकण्यात आली. त्यामुळे नाशिकचं पालकमंत्री होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आणि राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे असतील किंवा शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे असतील, यांना मात्र नाराजी पत्करावी लागली आणि त्यांनी नाराजी उघड
पण व्यक्त सुद्धा केलेली आहे. दुसरीकडे म्हणजे रायगड जिल्ह्यातही पालकमंत्री पदावरून जोरात धुसफूस सुरू आहे. महायुतीच्या या सरकारमध्ये मागच्या वेळी मुख्यमंत्री राहिलेल्या एकनाथ शिंदेंना यावेळी उपमुख्यमंत्री व्हावं लागलंय. तेव्हापासून शिंदेंना आपण शांत झाल्याचं पाहतोय. परंतु ही शांतता वरवर दिसून येत असली तरी पक्षाच्या मजबूतीकरणासाठी शिंदे अनेक मार्गांनी कार्यरत असल्याचं दिसून येत आहे. त्याचाच भाग म्हणून रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद शिवसेनेचे महाडचे जे आमदार आहेत, जे मंत्री झालेले भरत गोगावले यांना मिळावं म्हणून अगदी शक्ती प्रदर्शन सुरू आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदार आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची नियुक्ती झाली. मागच्या सरकारमध्येही त्याच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या. तेव्हापासून भरत गोगावले आणि शिवसेनेच्या इतर आमदारांनी आदिती तटकरे यांच्याकडून न्याय मिळत नसल्याच्या तक्रारी वारंवार केलेल्या आपण ऐकलेल्या आहेत. आणि आता पुन्हा त्यांनाच पालकमंत्री केल्यानं शिवसेनेच्या शिंदे गटाच्या आमदारांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. कर्जतचे आमदार शिवसेनेचे जे आमदार आहेत महेंद्र थोरवे यांनी तर आमचा राजकीय अस्त जरी झाला तरी चालेल, परंतु रायगडच्या पालकमंत्रीपदावर आदिती तटकरे नकोत अशी भूमिका मांडली. त्यांनी तटकरे कुटुंबालाच विरोध दर्शवला. रायगड जिल्ह्यातील 6 आमदारांमध्ये 3 आमदार हे शिवसेना शिंदे गटाचे आणि भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असेल आणि एका ठिकाणी अपक्ष असे प्रत्येकी एकच आमदार त्या ठिकाणी इतर आहे. मग राष्ट्रवादी काँग्रेसचा केवळ 1 आमदार असताना आणि शिवसेनेचे 3 आमदार असताना राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांना का म्हणून पालकमंत्री केलं असा प्रश्न शिवसेनेकडून उपस्थित केला जातोय. मागच्या सरकारमध्ये भरत गोगावले या महाडच्या आमदारांना मंत्री करण्यात आलं नव्हतं. जर ते मागच्या सरकारमध्ये मंत्री झाले असते तर तेच पालकमंत्री झाले असते, परंतु त्यांना संधी मिळाली नाही. आता ते मंत्री झालेत आणि या जिल्ह्यात 3 आमदार शिवसेनेचे आहेत. शिवाय भरत गोगावले हे आदिती तटकरे यांना वरिष्ठ सुद्धा आहेत. हा सर्व तपशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडला असताना देखील शेवटी राष्ट्रवादीच्या म्हणजे जिल्ह्यातील एकमेव आमदार असलेल्या आदिती तटकरे यांनाच पालकमंत्री कसं काय केलं असा प्रश्न शिवसेनेची मंडळी विचारत आहेत. खरं म्हणजे शिवसेना शिंदे गटाला रायगडचं पालकमंत्रीपद हवं आहे. पालकमंत्री हा जिल्हा नियोजन समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. त्यांच्या नेतृत्वाखालीच जिल्ह्यासाठी आलेल्या विकास निधीचं नियोजन केलं जातं. त्यामुळे जिल्ह्यात आधीच ताकदवान असलेली शिवसेना आणखी मजबूत करायची असेल तर पालकमंत्रीपद आपल्याकडं असणं हे किती महत्त्वाचं आहे हे एकनाथ शिंदे आणि सहकाऱ्यांना चांगलंच ठाऊक आहे. हीच स्थिती नाशिकच्या बाबतीत सुद्धा आहे. त्यामुळंच नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून नाराजी नाट्य रंगलेलं आहे. यावरून सुरू झालेला गोंधळ, नेत्यांची नाराजी पाहता या दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जी नियुक्ती आहे म्हणजे महाजन आणि तटकरे यांची ती नियुक्ती स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसवरून आले की या विषयावर चर्चा होईल आणि चर्चेतून मार्ग देखील निघेल. परंतु फडणवीस म्हणजे भाजपला नाशिक आणि शिंदेच्या शिवसेनेला रायगड हे का हवंय हे तुम्हाला लक्षात आलं असेल. तुम्हाला याविषयी काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला जरूर सांगा आणि नियमित व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद.